आता सुटले एकच हवा आमदार योगेश दादा हवा। आता सुटले एकच हवा आमदार योगेश दादा हवा। योगेश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामदास भाईंचा पुतळा भारी, विकासाची गंगा नेली दारी, फिरून गाववाडी वस्ती खेडी, झाला जनतेचा कैवारी। साऱ्या जनात लय गवगवा आमदार योगेश दादा हवा। आता सुटले एकच हवा आमदार योगेश दादा हवा। योगेश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। योगेश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खंबीर नेतृत्वाची युवा शक्ती, कार्यकर्त्यांना मिळाली स्फूर्ती, होईल आमदार होणार मंत्री, साऱ्या महाराष्ट्रात गाजेल कीर्ती। विरोधकांना एकच दवा आमदार योगेश दादा हवा। आता सुटले एकच हवा आमदार योगेश दादा हवा। शपथ घेऊन करू मतदान, निवडून देऊया धनुष्यबाण, खेळ दापोली मंडण गाड, भगवा फडकेल तेव्हा निशान। येणार सोन्याचे दिवस भावा आमदार योगेश दादा हवा। आता सुटले एकच हवा आमदार योगेश दादा हवा। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा टिटवाळा कोकण प्रतिष्ठान, राखू भगव्याचे ते इमान, होऊ दे मनीष लोंढन सारखे शिवसैनिक प्रत्येक जण। कुसगाव ग्रामपंचायतीच्या ह्या ग्रामपंचायतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येथे उपस्थित दापोली तालुक्याचे BDO साहेब, गणेश मंडलिक, ह्या गावच्या सरपंचा, हे फक्त त्या एकटा योगेश कुटुंबचं नाही, चेतन ज्यावेळेला सरपंच म्हणून काम पाहत होता त्यावेळेला त्या संपूर्ण बॉडीने त्या सगळ्यांनी आपण सर्वांनी ही ग्रामपंचायत व्हावी अशी मागणी केली। आणि चेतन सारखा मला हेणू दाखवायचा होता, मी सरपंच तो पण तरी ग्रामपंचायत होऊ द्या, परंतु चेतनने उपसरपंच असताना, परंतु काही सरपंच असताना याचा त्यांच्या नशिबी गेला। आता ह्याला मी परंतु ग्रामपंचायत झाली हे महत्वाचं आहे। सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा केला। शेवटी विकास कामं ही ओढून काढून आणायची असतात, जसं विधानभवनमध्ये किंवा मंत्रालयामध्ये आमदार म्हणून काम करत असताना योजना ह्या अनेक असतात, परंतु त्या योजना ह्या आपल्या मतदारसंघामध्ये खेळून आणायच्या असतात, तो निधी आणायचा असतो, त्यासाठी धावपळ करावी लागते, मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, तेव्हा हा निधी आपण आणू शकतो। तशाच पद्धतीने जेव्हा सक्रिय सरपंच असतात, सक्रिय ग्रामपंचायत असते, त्यावेळेला गावामध्ये हा लाखो आणि कोट्यांचा निधी येतो। हे श्रेय फक्त एकटा योगेश कडे पुढचं सगळ्यांचं श्रेय आहे। शिवसेनेचे आपले शाखाभूत असेल, सर्वकडचे असेल, आपण सर्वांचं श्रेय, पण एका व्यक्तीचं श्रेय नाही। मग सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो, सगळ्यांचं मनापासून मी एक आमदार म्हणून सगळ्यांचा आभार देतो। माझं नेहमी म्हणणं राहिलेलं आहे, तर हा काही तसा राजकीय कार्यक्रम नाही, परंतु सरपंचांच्या किंवा ग्रामपंचायतीच्या ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला आपला विचाराचा सरपंच असलं म्हणजे ह्याचा माझा हट्ट एकाच कारणासाठी असतो, ज्या वेळेला आता शेवटी राजकारण म्हटल्यानंतर आमदाराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा राजकीय असतोच, आणि म्हणून ज्यावेळेला आपल्या विचाराचा सरपंच निवडून येत नाही त्यावेळेला तो आमदाराकडे विकास मागायला जात नाही। त्याचं कारण काय, आमदार आमच्या पक्षाचा नाही, मी एका ठराविक पक्षामध्ये काम करतो किंवा करते, आमदार आमच्या पक्षाने नसल्यामुळे आम्ही त्या आमदाराकडे विकास काम मागायला जात नाही, कारण तो विरोधी पक्षाचा आमदार आहे। शेवटी त्याचा परिणाम असा होतो, शेवटी त्या गावाची विकास काम मागे राहतात, त्या गावाची विकास काम मागे राहतात, कारण मागणीच नाही म्हटल्यानंतर त्याच्या आमच्या यामध्ये त्याच्या प्राधान्यामध्ये ती कामच येत नाही। आणि म्हणून सरपंच आणि आमदार हे जेव्हा एकत्र मिळून काम करतात
त्यावेळेला गावाचा विकास होतोय. उसगाव गावचं उत्तम उदाहरण आपण तालुक्यामध्ये पाहायला मिळते आहे. म्हणून हा तालुका अतिशय महत्वाचा आहे. मला राजकारण मला अतिशय त्याच्यावर मला बोलायचं नाही, परंतु आमदार आणि सरपंच ही जी साखळी असते, ही जेव्हा गट्ट बसते तेव्हा गावचा विकास हा होतोय. आम्ही रामदास भाई आमदार असल्यापासून 1989 सालापासून आम्ही पाहिलं. आणि म्हणून मला वाटतं आज आपल्या गावामध्ये ही सगळी विकास कामं होत आहेत. त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करेन. हा विषय यासाठी घेतलाय कारण चालत येत असताना भव्य दिव्य अशी इमारत पाहिली आणि नक्कीच मला देखील आनंद झाला की आपल्या कारकिर्दीमध्ये इतकी चांगली इमारत होते. मला देखील त्याचं समाधान वाटलं. तर एका बाजूला समाधान वाटत असताना दुसऱ्या बाजूला आणि म्हणून ज्यावेळेला मी पहिल्यांदा दापोली मतदारसंघामध्ये सक्रिय झालो, आता चेतनने उल्लेख केला तो पहिल्यांदा सरपंच झाला त्यावेळेला तो 30 आणि 32 वर्षाचा होता. मी देखील पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेला मी फक्त 33 वर्षाचा होतो. परंतु ज्यावेळेला मी काम करायला सुरुवात केली त्यावेळेला मी फक्त 29 वर्षाचा होतो. 29 वर्षाच्या मुलावरती दापोली मतदारसंघामध्ये जनतेने विश्वास ठेवला माझ्यासोबत. हा विश्वास संबंधित आपण केला पाहिजे. भावना माझ्या मनामध्ये आजही आहे. आणि उसगाव ग्रामपंचायतला एक वेगळं महत्व आहे. या उसगाव ग्रामपंचायतमध्ये असलेली पूर्वीची असलेली भारतीय शिपयार्ड आणि आज असलेल्या स्क्वेअर कोट कंपनी, ह्या कंपनीच्या ही कंपनी नेहमी म्हटलं जातं दाभोळमध्ये आहे, श्यामजी दाभोळमध्ये असं म्हटलं जातं, पण ती उसगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येते, दाभोळमध्ये येत नाही. बरोबर की नाही? काही भाग येत असेल नाही असं नाही, पण ग्रामपंचायत ही उसगाव लागते. आणि मग ह्या उसगावला म्हणून जास्त महत्व आहे. शेवटी इतका मोठा प्रकल्प ह्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असताना मी नेहमीच म्हटलं होतं की ह्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये माझी भूमिका एकच आहे की हा प्रकल्प चालू झालाच पाहिजे. ह्या विचाराचा आमदार आहे आणि तुम्ही चालू करून दाखवणार. त्याचं जे काही राजकारणामध्ये आज काय बोलायचं कारण नाही, परंतु हा प्रकल्प चालू झाला पाहिजे जेणेकरून पुन्हा एकदा ह्या पंचक्रोशीमधील शेकडो कोटीच्या उलाढाल व्हायची. हजारो आमच्या तरुणांना इथे रोजगार मिळाला होता, महिलांना रोजगार मिळाला होता, तो रोजगार पुन्हा मिळाला पाहिजे ह्यासाठी कंपनी चालू झाली पाहिजे. बाकी त्या कंपनीला काय राजकारण होईल ते काय थांबणार नाहीये. कारण शेवटी प्रकल्प आला म्हणतो राजकारण होतं, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून माझी भावना अशी आणि ती प्रामाणिक आहे आणि 100% आपण ती कंपनी आपण चालू करून घेऊ हा माझा विश्वास आहे. किंबहुना आपल्या मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी आहेत, मी अजून एक तासभर बोलू शकतो, परंतु वेळेच्या बाई मला फक्त एवढाच मुद्दा मांडायचा आहे की आज विकास कामं होत आहेत आणि आमच्या महिला बचत गटांना उद्योग आम्हाला चालू करून द्या ही देखील मागणी आपण महिलांनी केली पाहिजे ना. फक्त पाखाडी रस्ते सभामंडप मंदिर एवढंच पुरतं आपण विकास का ठेवला पाहिजे. माझ्या मतदारसंघामधल्या प्रत्येक महिलांची स्वतःची आर्थिक उलाढाल झाली पाहिजे. नवऱ्याकडे पैसे मागण्याशिवाय आमच्या महिलांवरती येऊ नये ह्या विचाराचे म्हणून मला महिलांचं मला सक्षमीकरण करायचं हा ही मागणी आली पाहिजे. आपण जवळपास 160 एकरची जागा आपण निवडली आहे. त्या 160 एकरच्या जागेमध्ये देखील आपण MIDC करायचा निर्णय घेतलाय. मासेमारीवरती आधारित सगळे उद्योग हे आपण आपल्या हरणे या ठिकाणी आपण आणतोय. म्हणजे एकंदरीत उद्योग आले पाहिजे, रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे, आमच्या महिला बचत गट सक्षम झाले पाहिजेत, ह्यासाठी आम्ही काम करतोय. महिलांच्या बाबतीत अनेक निर्णय घेतलेले आहेत. आज आपल्या राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरला ना सगळ्यांनी. आता 65 वरच्या महिला त्यामध्ये बसल्या नसतील, परंतु बाकी सगळ्यांनी फॉर्म भरलाय की नाही? भरलाय ना. कोण हो सांगतच नाही. सगळ्यांनी फॉर्म भरलाय ना. ह्या 17 तारखेपासून आपल्या अकाउंट मध्ये दर महिन्याला 1500 रुपये सरकारकडून तुमच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होणार आहे. एका घरामध्ये 2 महिन्यांचे आपण फॉर्म भरले, एका घरामध्ये 3000 रुपये तुम्हाला सरकारकडून दर महिन्याला दिले जातील. त्यानंतर शेतकऱ्यांच्यासाठी केंद्राची असलेली योजना सामान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेली योजना आणि राज्य सरकारने मानून सुरू झालेली योजना, त्या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 1000 रुपये म्हणजे 4000 रुपये एका घरामध्ये दर महिन्याला आपल्या सरकारने येणार आहेत. अशा अनेक योजना आहेत. ह्या सगळ्या योजना चालू ठेवायच्या असतील, आपल्या अकाउंट मध्ये जे 4000 रुपये प्रत्येक महिन्याला येणार आहेत हे चालू ठेवायचे असतील तर पुन्हा महायुतीचं सरकार आलं पाहिजे, पुन्हा आपले मुख्यमंत्री बसले पाहिजे आपल्याला तुम्ही सगळ्यांनी. नाहीतर दुसऱ्या पक्षाने बसलेल्या योजना बंद करतील. महायुतीने केलेली योजना बंद करून टाका, हे सोडून मुद्दे करू शकतात. आणि म्हणून मला वाटतं आपण सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आशीर्वाद द्याल, मला तो विश्वास आहे. कारण शेवटी आपण जे प्रयत्न करतोय ते आपण सर्वांसाठी आपण काम करतोय. आणि माझी भावना अतिशय प्रामाणिक आहे. त्याला भारतीय शिपयार्डचे पैसे मिळवून द्यायचे होते, कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा तिथे जे आपले कामगार असतील सगळ्यांचे पैसे यायचे, पगार यायचे बाकी होते. अनेक जणांचे जे कॉन्ट्रॅक्ट होते त्यांनी जो उदरनिर्वाह त्या उभा केला होता ते पैसे यायचे बाकी होते.
ते सगळे मिळवण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो आहोत. त्यात 1.5 कोटी बाकी आहे. 3.5 कोटीचा निधीचं वाटप हे देखील आपणच ते करून घेतलं. उर्वरित 1.5 कोटी देखील माझा पुण्याचा शब्द आहे. त्याच्यामध्ये निश्चिंत राहा. 100% म्हणजे 5 कोटीचा शेवटचा पैसा मिळेपर्यंत योगेश काय शांत बसणार नाही. प्रत्येकाला ते पैसे मिळून द्यायची जबाबदारी माझी आहे तर नक्की मिळवून देऊ. आणि पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आपण ज्या आणि इतका वाजत गाजत आपण हा आजचा कार्यक्रम आपण हा साजरा करतायत त्यासाठी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अधिक बोलण्यासाठी इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.